प्रथमेश परब हा एक प्रतिभावंत कलाकार आहे जो आपल्या विशीमध्ये असतानाच लाईमलाईटमध्ये आला आणि कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्याने ब्लॉकबस्टर दिला। आजकाल मराठीत हार्डली 5 ते 10 कोटींचं कलेक्शन होतंय, पण त्याने सुरुवातीलाच 3 हिट दिले, ज्यातील 2 हे हायेस्ट ग्रॉसिंग सिनेमात शामिल आहेत। पदार्पणामध्ये सर्वांचा लाडका झालेल्या या अभिनेत्याचं समोर चालून असं काय बिनसलं ज्यामुळे लोकांचं मत त्याच्याबद्दल बदलायला सुरुवात झाली आणि आता तर अशी परिस्थिती आहे की लोकांनी त्याला टाइपकास्ट म्हणून बघायला सुरुवात केली आहे। तर हे नेमकं कशामुळे झालं आणि यामागची नेमकी कारणं काय आहेत यावरती मी 7 पॉइंट्स तयार केलेत, तर चला बघूया। बालक पालकमुळे तो लोकांच्या नजरेत आला, पण टाइमपासमुळे त्याला विशिष्ट अशी ओळख मिळाली। या भूमिकेने त्याच्या कारकिर्दीला गती तर मिळवून दिली, पण ॲट दॅट सेम टाइम त्याला त्याच प्रतिमेत बंदिस्त करून ठेवलं। विशू आणि दगडू हे एकसारखी होती, म्हणजे मस्तीखोर, बिंदास, अभ्यासापासून लांब असलेला पण सेन्सिटिव्ह आणि इमोशनल, कुणालाही आपलंसं वाटेल असं ते पात्र लिहिलं गेलं होतं आणि प्रथमेशने ते प्रामाणिकपणे निभावलं सुद्धा। त्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या, पण त्यानंतरच्या भूमिकांमधून लक्षात राहील असं काही तो देऊ शकला नाही। उर्फीमध्ये त्याने आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर निघत एक गंभीर पात्र साकारलं आणि ते बघून असं वाटलं की हा मुलगा आउट ऑफ द बॉक्स जाऊ शकतो। पण त्याच्या टॅलेंटला वाव मिळण्याच्या आधीच त्याला आधीसारख्या भूमिका मिळायला लागल्या आणि तो त्याच्यामध्येच अडकून पडला। सुरुवातीच्या यशानंतर त्याने कथानक निवडण्यामध्ये बऱ्याच चुका केल्या। त्याची फिल्मोग्राफी जर तुम्ही बघितली तर त्याची सर्वच पात्र ही एकसारखी आहेत, नाविन्य हे शोधूनही सापडत नाही। त्यात प्रेक्षकांच्या अपेक्षा ओळखण्यामध्ये त्याला अपयश आलं। बी ग्रेड सिनेमे जरी कमी दर्जाचे मानले जात असले तरी पण प्रेक्षकांना ओढून घेण्याची क्षमता ही त्याच्यामध्ये असते। त्यात थोडी क्रिएटिव्हिटी ॲड केली तर अशा सिनेमात काम करणं हे पर्सनली प्रथमेशसाठी फायनान्शियली सिक्युअर ठरलं असेल, पण प्रोफेशनल लेवलवरती त्याला या गोष्टीने खूप जास्त हार्म केलंय। उत्तम कथानक असलेल्या हटके भूमिकांसाठी संघर्ष करण्याऐवजी कमी धोकादायक आणि कन्फर्म पैसे मिळवून देणाऱ्या सिनेमात काम करण्यावर त्याने जास्त भर दिला। जर एफर्ट लावले असते, युनिक आणि चांगल्या भूमिका निवडल्या असत्या तर आज गणित काहीसं वेगळं असतं। त्याने बऱ्याच सिनेमांमधून नॉनव्हेज कॉमेडी केली आहे। वेल, ते करणं काही चुकीचं नाहीये, पण एकसारख्या कथा आणि भूमिकांना मर्यादा असते। जर रिलेव्हंट राहायचं असेल तर जोखीम ही पत्करावीच लागते, पण इथे असं काहीच दिसत नाहीये। तो स्वतःला पुश करू शकलाच नाही। अनफॉर्च्युनेटली याचमुळे त्याच्या ॲक्टिंगला लिमिटेशन आल्या। प्रेक्षकांच्या अपेक्षांवर तो खरा उतरू शकला नाही, त्याच्यामुळे डे बाय डे त्याची निगेटिव्ह इमेज तयार झाली। फक्त मराठीच नाही तर कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये यशस्वी अभिनेत्याला टाइपकास्ट करण्याची सवय आहे। दगडूसारख्या विनोदी पात्राच्या भूमिकेने प्रेक्षकांना भुरळ घातली, त्यामुळे निर्माते पण त्याला तशीच भूमिका देत राहिले। गंभीर आणि इंटेन्स रोलसाठी त्याला विचारलंच गेलं नाही, ज्यामुळे तो बी ग्रेड सिनेमांमध्ये अडकून पडला। एक असतात कम्फर्ट झोनमध्ये काम करणारे आणि एक असतात रिस्क घेणारे। मग यश मिळो अथवा न मिळो, पण या गोष्टीचं सॅटिस्फॅक्शन राहतं की ॲटलिस्ट मी ट्राय तर केलं। पण इथे गोष्टी सुरुवातीपासूनच गडबडजनक आहेत। त्याने स्वतःला सिक्युअर वाटणाऱ्या भूमिका निवडल्या, अर्थात यामुळे त्याला अभिनयातील विविधता ही दाखवता आली नाही। वास्तविकता ही आहे की कुठल्याही प्रकारचं आव्हानात्मक पात्र हे साकारण्याचा त्याने प्रयत्न सुद्धा केला नाही। प्रथमेशला त्याच्या करिअरला दिशा देणारे दिग्दर्शक आणि निर्माते हे भेटले नाही आणि ही गोष्ट तितकीच खरी आहे। एकसारखी कथा आणि अभिनय याचे लॉंग टर्ममध्ये काय दुष्परिणाम होऊ शकतात याबद्दल सांगणारा कुणीतरी मेंटर त्याला इंडस्ट्रीमध्ये हवा होता। पण असं पण होऊ शकतं की त्याला या सर्व गोष्टींची कल्पना होती, पण पर्सनल किंवा फायनान्शियल रिझनमुळे त्यांनी हे सर्व काही केलं। वी नेव्हर नो। जी गोष्ट चालली त्यालाच रिपीट करण्याचे मागे मेकर्स लागलेले असतात। डायव्हर्सिफाय असणं हे आजच्या तारखेमध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि हा ओपन माइंडेड विचार आपल्या इंडस्ट्रीमध्ये खूप रिअरली बघायला मिळतो। दिग्दर्शकांनी प्रथमेशला नवीन भूमिकांसाठी निवडण्याचं धाडस केलं नाही। कुठलाही मेकर येतो आणि त्याला एकसारख्या गोष्टी करायला लावतो आणि तो करतो सुद्धा। यामुळे त्याचं काम तर सोपं होतं, पण प्रेक्षकांच्या मनामध्ये त्या कलाकाराबद्दल अविश्वास निर्माण होतो। त्याचं काय? आता ही जी त्याची इमेज तयार झाली ना, त्यातून बाहेर निघण्यासाठी त्याला खूप जास्त मेहनत करावी लागणार आहे आणि तो निघेलही जर त्याच्या मनाची तयारी असेल तर, आणि तसं त्याला प्रेझेंट करणारा मिळाला तर। दगडूच्या पात्राने त्याला नाव मिळवून दिलं, पण याचा हा अर्थ होत नाही की त्यालाच स्वतःची ओळख बनवून घ्यावं। बालक पालकपासून मुक्काम पोस्ट देवाचं घरपर्यंत सर्व सिनेमांमध्ये त्याची डायलॉग डिलिव्हरी, ॲक्टिंग, फेस एक्सप्रेशन, बॉडी लँग्वेज सर्व काही एकसारखं आहे। कुठल्याही गोष्टीची लिमिट असते, ती जर का क्रॉस झाली तर कुणीही एंटरटेन करत नाही। त्याने दगडूसारख्या इमेजमधून बाहेर निघण्याचं टाळलं, कारण त्याला प्रेक्षकांचा नकारात्मक प्रतिसाद मिळण्याची भीती होती आणि आता हीच गोष्ट बॅकफायर करते आणि आता त्याची बी ग्रेड ॲक्टर म्हणून इमेज तयार झाली आहे आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की तो टॅलेंटेड असूनही असं होतंय। नॉनव्हेज कॉमेडी आणि रिपिटेटिव्ह रोलमध्ये त्याला एकसारखं बघून प्रेक्षकांची निराशा ही आता इग्नोर करण्यामध्ये कन्वर्ट झाली आहे। त्यातून शिकून सावरण्याऐवजी त्याने त्याच प्रकारचं काम सुरू ठेवलंय आणि ही सर्वात मोठी चूक आहे। ऑडियन्सला या जॉनरमध्ये पण डायव्हर्सिफाय कॉन्टेंट बघायला मिळतोय, जिथे भावना, मैत्री, कुटुंब
यांच्यावरती खूप सुंदररित्या प्रकाश टाकला जातो, त्यामुळे लोक मराठीत नॉनव्हेज कॉमेडीला बिलकुल भाव देत नाहीयेत. ट्रेलर जरी समोर आला तरी पण त्याला ते स्किप करून टाकतात. आणि मेकर्सला पण या गोष्टी समजायला पाहिजे की आता लोकांना तेच ते इरोटिक आणि डबल मिनिंग पांचट जोक्स नकोय. या सर्व गोष्टी एकत्र येऊन प्रथमेशला रिपिटेटिव्ह कॉन्टेंटमध्ये अडकवतात. पण योग्य मार्गदर्शन, आत्मविश्वास आणि नाविन्यपूर्ण कथा स्वीकारण्याचा ओपन माइंडेड विचार त्याला या पिंजऱ्यातून बाहेर काढू शकतो. कारण त्याचे टॅलेंट खूप आहे, फक्त योग्य दिशेमध्ये पाऊल ठेवण्याची गरज आहे. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. याचबरोबर मी टॉप 10 डायरेक्टर्स ऑफ ऑल टाइमवर व्हिडिओ बनवला आहे, जो तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा द मराठी शो. भेटूया आपण लवकरच. जय हिंद, वंदे मातरम.